नमस्कार. आपण आज एका खास वनस्पतीविषयी जाणून घेणार आहोत. आपण जी वनस्पती बघत आहोत ती आहे देवदारू. ह्यालाच हिमालयीन देवदार असेही म्हणतात. देवाचे लाकूड म्हणून ही वनस्पती प्रसिद्ध आहे. ह्याचे लॅटिन नेम हे सिड्रस देओडारा असे आहे. ह्या वृक्षाची उंची 40 ते 50 मीटर असून तो सरळ वाढतो. ह्या वृक्षाचा आकार पिरॅमिडसारखा दिसतो. देवदारचे उत्पत्ती स्थान हे हिमालयामध्ये 3 ते 5,000 मीटर उंचीवर आहे. हा वृक्ष 600 वर्ष जगतो आणि म्हणूनच आयुर्वेदामध्ये ह्या वनस्पतीला विशेष महत्त्व आहे. या वनस्पतीचे सर्व भाग विविध औषधी फायद्यांसाठी वापरले जातात. देवदारू उष्ण आणि स्निग्ध गुणधर्माचा आहे. ह्याच्यापासून तेल निघते म्हणूनच ह्याला तेल्या देवदार असेही म्हणतात. देवदारू हा कफ आणि वात कमी करणारा असून उष्ण असल्यामुळे पित्त वाढवणारा आहे. देवदारूचे तेल हे जखम बरी करण्यासाठी वापरतात. तसेच संधिवात, आमवात ह्या सांध्यांच्या आजारांमध्ये सूज आणि वेदना कमी करण्यासाठी देवदारूचे तेल खूप फायदेशीर ठरते. डोकेदुखी असल्यासही देवदारूचे तेल लावल्याने वेदना कमी होतात. देवदारू हा वात आणि कफ कमी करत असल्यामुळे देवदारूचा काढा हा गॅसेस होणे, पोट फुगणे आणि त्यामुळे जर पोट दुखत असेल तर द्यावा. देवदारूच्या काढ्यामुळे पचन सुधारते. सूज असल्यास तसेच सांधेदुखी, कंबरदुखी आणि इतर वाताच्या आजारांमध्ये देवदारूचा काढा घेतल्यास फायदा होतो. देवदारू कफनाशक असल्यामुळे श्वसनमार्गाच्या आजारांमध्ये देवदारूचा खूप चांगला फायदा होतो. श्वसनमार्गामध्ये दाटलेला कफ पातळ करून खोकल्यावाटी बाहेर काढण्याचे काम हे देवदारू खूप चांगल्या पद्धतीने करते. म्हणूनच जुना खोकला, सर्दी, दमा ह्यामध्ये देवदारूचा काढा द्यावा. ताप आला असल्यास देवदारू धने आणि सुंठीच्या काढ्यासोबत द्यावा. स्त्रियांच्या गर्भाशयाच्या आजारांमध्ये देवदारूचा विशेष फायदा होतो. ज्या स्त्रियांची पाळी वेळेवर येत नाही किंवा पाळीच्या वेळेला रक्तस्राव कमी होतो, अंगावरून पांढरे जाते, प्रसूतीनंतर काही तक्रारी असतात, ह्या सर्वांसाठी देवदारू हे एक उत्तम औषध आहे. ह्यासाठी देवदारूचा काढा करून घ्यावा किंवा देवदारवॅरिष्ट हे औषध घेऊ शकतो. देवदारवॅरिष्ट हे औषध देवदारू आणि इतर औषधांच्या संयोगाने तयार केले जाते. हे औषध पचनाच्या तक्रारी, मूळव्याध, पाळीच्या तक्रारी, त्वचारोग, मधुमेह इत्यादी सर्वांसाठी उपयुक्त आहे. असा हा देवभूमीतील देवदार खरंच दैवी आहे. धन्यवाद.